शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे। पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार असून न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल। गरज पडल्यास 13 नोव्हेंबरला ही सुनावणी घेऊ अशी माहिती न्यायाधीश सूर्यकांत यांनी दिलेली आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी आता 12 नोव्हेंबरला होणार आहे। न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल। गरज पडल्यास 13 नोव्हेंबरला ही सुनावणी घेऊ असं देखील न्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितलंय। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, खरं तर ही महत्त्वाची सुनावणी आहे। 12 नोव्हेंबरला या शिवसेना पक्षाची आणि चिन्हावरील ही सुनावणी होणार आहे। काय या संदर्भात अधिक अपडेट? नक्कीच कृपा, खरं तर असं सांगितलं जात होतं की आजच ही अंतिम सुनावणी पार पडेल, मात्र आज ही अंतिम सुनावणी पार पडली नाही। या संदर्भातलं जे ट्विट होतं ते देखील आसिम सरोदेंनी केलेलं होतं, मात्र त्यांचं हे ट्विट देखील आपण बघतोय की खरं ठरलेलं नाहीये। आणि आज आता 12 तारीख जी आहे ती सरन्यायाधीशांनी दिलेली पाहायला मिळते। सूर्यकांत न्यायाधीश होते, त्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झालेली आहे आणि खरं तर त्यांच्या हातात एक दुसरी आज खटला सुरू होता। या खटल्याला प्रचंड वेळ लागणार होता, त्यामुळे त्यांनी सांगितलं की आज आपण नको करूया, कारण त्यांनी ह्यांना देखील विचारलं होतं की तुम्हाला किती वेळ लागेल एक्सप्लेनेशन करायला। तर त्यावेळेला कपिल सिब्बल जे आहेत ठाकरेंकडनं वकील, ते म्हणाले की आम्ही 45 मिनिटात आमच्या काही जे क्लुप्त्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू। मात्र एकनाथ शिंदेचे जे वकील आहेत त्यांना विचारल्यावर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला बराच वेळ लागेल, हे काही वेळात होणार नाहीये आमचं सांगून, त्यामुळे आम्हाला वेळ लागेल असं सांगता क्षणी 12 तारखेला सुनावणी ठेवूया आपण अशा पद्धतीचा आदेश जो आहे तो न्यायाधीशांनी दिलेला पाहायला मिळतो। इतकंच नव्हे तर त्यावेळेला कपिल सिब्बलांनी असं देखील सांगितलं की आता जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका म्हणजे थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच्या आधी हा निकाल लागला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली। मात्र आपण 12 तारखेला सुनावणी ठेवू, मात्र ती जर पूर्ण नाही झाली तर 13 तारखेला पुन्हा एकदा सुनावणी ठेवू अशा पद्धतीचा आदेश जो आहे तो न्यायाधीशांनी दिलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच जर आपण बघितलं तर खरं तर ही सुनावणी आज होणार होती, चिन्ह नेमकं कोणाच्या बाजूने जाणार होतं यासाठी आज अनेक चर्चा ज्या आहेत त्या देखील रंगलेल्या पाहायला मिळालेल्या, राजकीय वर्तुळात देखील बऱ्याच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या। मात्र ही सुनावणी आता 12 तारखेला असल्यामुळे नेमकं हे चिन्ह कोणाकडे जाणार या संदर्भातला जो फैसला आहे तो आता 12 तारखेलाच कळेल। मात्र असं असलं तरी जी शिवसेनेकडनं जे माहिती येते ठाकरे गटाकडनं ती अशी येते की आम्हाला हे सगळं माहितीच होतं की अशा पद्धतीचं दडपण न्यायाधीशांवर आणलं जातंय आणि त्यामुळेच त्या सुनावण्या पुढे ढकलण्यात जात आहेत असं देखील विरोधकांचं आता मत आहे। मात्र ही सगळी झाली विरोधकांची बाजू। असं असलं तरी कायद्याच्या बाजूने जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे निवडणूक आयोगाला अशा पद्धतीने चिन्ह देता येतं का कोणाला, हा एक प्रश्न आहे। कारण पक्ष एक वेळ तुम्ही चिन्ह देऊ शकता, मात्र पक्षाचं नाव कोणालाही देऊ शकत नाही अशा त्या कक्षा ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाला नाही आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने पक्ष कोणाला तरी देणं हे चूक आहे। अशा पद्धतीचं जे आपण म्हणू शकतो की जे काउंटर होतं ते ठाकरे गटाकडनं करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे आता ही नेमकी 12 तारखेला सुनावणी काय कशी रंगते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृपा जी, निश्चितच भाग्यश्री, हा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागतोय हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल। तर यावर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती देखील पाहूयात। नाव सूर्यकांत आहे, सूर्याचा प्रकाश जरा तरी पडू द्या, दाखवा की आहे आजही आशेचा झरोका तुमच्या खिडकीतून येईल बरं, असं तरी दाखवा। आणि तो आम्हाला फेवर नको, संविधानातील तरतुदीनुसार हवा आहे। मला आला तर आनंद आहे ना। प्रश्न असा आहे त्यांनी न्याय दिला पाहिजे की नाही। चिन्ह गोठवलं तरी चालेल आम्हाला, खरं तर चिन्ह तेव्हाच गोठवायला पाहिजे होतं जर तुम्हाला द्यायचं होतं, पण नाव आणि चिन्ह दोन्ही कसं देऊ शकता? नाव तर देऊ शकत नाही ना तुम्ही, माझ्या बापाचं नाव तुम्ही दुसऱ्याला देणार का? नाव कसं देऊ शकता? हा खरा मुद्दा आहे। आणि म्हणून चिन्ह आणि नाव दोन्ही मिळाली पाहिजेत खरं तर न्यायानं, देताच कामा नाही, ती आमची आहेत आमची।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.